महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. धन्यवाद. आजचं चर्चासत्र घेण्यामागचा असा हेतू होता की नुकतंच आपण चित्रनगरीचं उद्घाटन केलं विविध विकास कामांचं. तिथं विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम झालेला आहे आणि आता तिथं कामांची सुरुवात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ही कामांची सुरुवात होत असताना स्थानिक इनपुटही मिळावेत आपल्याला, या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडूनही इनपुट्स मिळावेत. म्हणजे प्रशासनाच्या गतीनं किंवा प्रशासनाच्या पद्धतीनं काम करत असतं. एक टिपिकल पद्धत न राहता चित्रपट क्षेत्राची तज्ज्ञ जे संबंधित आहेत त्यांच्याकडून काही सूचना मिळाव्या, काय करता येईल, नव्यानं काय तिथं गोष्टी करता येतील किंवा त्याचं कसं रन करावं याबद्दल काही सूचना मिळतील अशी एक अपेक्षा होती आणि त्यामधून हा आपला आजचा चर्चासत्राचा कार्यक्रम होतोय. आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूर चित्रनगरी ही 78 एकरमध्ये वसलेली चित्रनगरी आहे. कुणी पाहिली नसेल तर आपण एकदा जरूर बघून या. खूप मोठ्या प्रमाणात तिथं डेव्हलपमेंट झालेले आहेत. येत्या काळात तिथं खूप मोठ्या पद्धतीनं अजून डेव्हलपमेंट होत आहेत. एक पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ आणि स्क्रीनिंग थिएटरचं भूमिपूजन झालंय आणि पुढच्या महिन्यात कदाचित त्याचं काम सुरू होईल. शेवटच्या स्टेजमध्ये आहे प्रोसेस ही. तिथं त्याशिवाय रेल्वे स्टेशन, वाडा चाळ हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु अजून काही ओपन लोकेशन तिथं तयार होत आहेत, गार्डन तयार होत आहेत, जेणेकरून चित्रनगरी ही केवळ शूटिंग पुरती मर्यादित न राहता पर्यटकांच्या दृष्टीनेही तो आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरावे असं नियोजन आहे. रामोजी फिल्म सिटी जशी ज्या पद्धतीनं शूटिंग बरोबर पर्यटकही तिथं मोठ्या प्रमाणात जात असतात, त्याप्रमाणे या चित्रनगरीतही मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी यावं अशी एक योजना याच्या पाठीमागं आहे. या चित्रनगरीमुळं सध्या तरी कमीत कमी रोज 200चा मनुष्य दिन एवढा रोजगार निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस आपली चित्रनगरी फुल फ्लेश होईल तिथं त्यावेळेस 1000 ते 1200 रोज एवढा तिथं रोजगार निर्माण होऊ शकतो आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकार आणि तंत्रज्ञ त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे कोल्हापूरच्या विकासाचं जे महाद्वार आपण हा चर्चासत्राचा विषय घेतलेला आहे ते खरोखरच आहे की ते क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधलं हे महाद्वार असणार आहे आणि याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तर मिळतील, परंतु त्याबरोबर विकासाची दारं सुद्धा उघडली जाणार आहेत. माझी सर्व मान्यवरांना आणि तज्ज्ञांना विनंती आहे
की आपण सर्वांनी कोल्हापूर चित्रनगरी पाहिलेली आहेच. तिथं अजून भविष्यात काय करता येईल किंवा आता ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे त्यात अजून काय आपल्याला नवीन गोष्टी करता येतील त्याविषयी सूचना आपण द्याव्यात. आपल्या सूचना आम्ही माननीय मंत्री महोदय यांच्याकडे सादर करू. ही संकल्पनाच मुळी आमचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम आहे की कुठेही आपण एखादा कार्यक्रम किंवा काम करत असेल तर त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत किंवा त्या ठिकाणच्या अडचणी किंवा त्या ठिकाणी काय असावं हे मत तिथल्या स्थानिकांकडून घ्यावं आणि त्या तज्ज्ञांकडून घ्यावं असं माननीय मंत्री महोदयांचे निर्देश होते. त्याच्यानुसार आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि व्यासपीठावरील जे उपस्थित मान्यवर आणि तज्ज्ञ आहेत यांना विनंती करतो की त्यांनी कोल्हापूर चित्रनगरीचा भविष्यातील विकास आणि दिशा याच्याविषयी आपलं बहुमूल्य मार्गदर्शन करावं. जय हिंद. महामंडळाचे कार्यकारी संचालक बिभीषण चौरे साहेब, चित्रनगरीचे सर्व स्टाफ, मंचावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित श्रोते, खरं तर मी फार बोलणार नाही, कारण माझी जी भूमिका होती ती मी मगाशी सुरुवातीच्या काळातच चर्चेच्यात पूर्णपणे मांडलेली आहे. पण तरीसुद्धा आत्ता चौरे साहेब म्हटले त्याप्रमाणे हे चर्चासत्राची रचना किंवा संकल्पना ठरवताना मी आणि आशिष शेलार आमच्या साहेब दोघांच्यातच असं ते आम्ही ठरवले की होते. त्यात माझी स्पष्ट दिशा अशी होती की ज्यांनी बाहेरचं जग बघितलेलं आहे त्या लोकांनी इथं काय व्हावं हे सुचवायला पाहिजे. इथं काय आपणच यायचं आणि आमच्या इथं काय झालं पाहिजे हे सांगायला याला यातून फार काय होत नाही. म्हणजे आपण आपल्या आपल्या रंकाळा तलावात बोटिंग करण्यापुरतं मर्यादित नाही. अरबी समुद्र आहे, चित्रपटसृष्टी म्हणजे सगळं तिथपर्यंत आपण जायला पाहिजे. म्हणजे 100 वर्षापूर्वी बाबुराव पेंटर इथं हॉलिवूड सारखी चित्रनगरी उभी करायचं स्वप्न बघतात आणि आज आपण इथं आपल्या आपल्या एका डबक्यात हे करायचा प्रयत्न करतो. तर त्या पलीकडे आपण जायला पाहिजे. या उद्देशानं मी मुद्दाम जाणीवपूर्वक पाठपुरावा करून आणि शेलार साहेबांशी चर्चा करून या चर्चासत्राची रचना केली. आणि त्यासाठी माणसं निवडताना सुद्धा नियोजनपूर्वक मला फक्त 3 माणसं आणखी यात हवी होती, ती मिळू शकली नाहीत. एक सयाजी शिंदे मला हवे होते, कारण सयाजी शिंदेनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सगळी चित्रपटसृष्टी ती बघितलेली होती. म्हणजे त्या तुलनेत आपल्याला एक संपूर्ण भारताचा परिप्रेक्ष्य इथं मिळाला असता. पण ते त्यांचा सकाराम बाइंडरचा पहिला प्रयोग ते नव्यानं करता येतं. 25 लाईन रंगीत तालीम आजच आहे त्याची. त्यामुळं सयाजी म्हणला मी आता इतका त्यात डुबलोय की मी बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळे ते राहिलं. आणखी 2 कोल्हापूरचे जे प्रख्यात दिग्दर्शक आहेत, म्हणजे अनंत माने यांच्यानंतर ज्यांनी कोल्हापूरचा सिनेमा उत्तम रीतीनं गुणवत्तेसह चालवला ते भास्कर जाधव आणि सतीश रणदिवे, हे 2 दिग्दर्शक. तर भास्कररावांचं डबिंग सुरू आहे मुंबईत, त्यामुळे भास्करराव उपलब्ध होऊ शकले नाहीत. आणि सतीश रणदिवेंचं काही आत्ताच गेल्याच आठवड्यात म्हणले काही किरकोळ, आता डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो, माझे किरकोळ काही प्रॉब्लेम डिटेक्ट व्हायला लागले, त्यामुळं मला आत्ता लगेच ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे येऊ शकले नाहीत. ही 3 माणसं खरं तर मला आवश्यक होती, ती येऊ शकली नाहीत. बाकी सगळे अपेक्षित असलेली ही माणसं वेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे कविता अग्रवाणी मॅडम ह्या चित्रपटाच्या अभ्यासक आहेत. म्हणजे पेंटरांच्या पासून सगळी चित्रपटसृष्टी काय आहे, कशी उभी राहिली आणि केवळ इतिहासात न रमता आजकालच्या सिनेमाच्या तुलनेत आपण काय करायला पाहिजे या संदर्भात त्या बोलू शकतील. सचिन सूर्यवंशी हे त्यांच्या डॉक्युमेंटरीजना, म्हणजे कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरची असेल किंवा कोल्हापूरच्या फुटबॉलवरची डॉक्युमेंटरी, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, नॅशनल अवॉर्ड विनर ते डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक आहेत. आत्ता एक पूर्ण त्यांचा नवीन सिनेमाही आत्ता प्रदर्शनाच्या म्हणजे पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. खरं तर मूळ ही संकल्पना चित्रनगरीची घ्यायला पाहिजे हे मगाशी म्हणलं तर सागरची मी एक मुलाखत घेतली, सागर तळाशीकरची. तिथं आम्ही मधल्या मुलाखतीच्या मधल्या गॅपमध्ये चित्रनगरीचा, म्हणजे मुलाखतीत ऑन रेकॉर्ड नाही, मध्ये बोलता बोलता चित्रनगरीचा विषय निघाल्यानंतर सागर असं म्हणले की इथं काय काय करायला पाहिजे, मला असं वाटतं काय असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. कारण सागरनी किती 100 किती मालिका झाल्या अंदाजे 60-70 दूरचित्रवाणी मालिकातनं कामं केलेली आहेत वेगवेगळ्या लोकांची. म्हणजे हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी पासून सगळीकडं वेगळ्या पातळीवर काम केलंय. तर काय गरजा काय आहेत, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काम करताना तिथल्या
अनुषंगानं गरजा काय आहेत त्या गरजांच्या अनुषंगानं लोकेशन पासून कलाकारांच्या अडचणींच्या पर्यंत हे सगळं मग म्हटलं त्या मग तिथून खरं तर असं काहीतरी करावं हे माझ्या डोक्यात आलं. त्यामुळे सागर मुद्दाम इथं आहे. किशोर अशासाठी की किशोर कदमांचा स्पॅन म्हणजे श्याम बेनेगल, सुमित्रा भावे ते नीरज पांडे असा तो फार मोठा स्पॅन आहे. त्यामुळं त्याचंही मार्गदर्शन आपल्याला एक दिशादर्शन व्हावं. आणि अनेकांना सगळ्यांना शंका इथं नारकर तर काय काम त्यांचा इथं हा माणूस मोर्चात असतो काय आंदोलनात असतो आणि हा इथं याला कशाला काय बोलवलंय असं एक अनेकांना विचारलं. पण सगळ्यांच्या माहितीसाठी ज्यावेळी रामोजीरावांनी रामोजी फिल्म सिटी सुरू केली आणि तिथं ETV सुरू केली म्हणजे मराठीतल्या खऱ्या अर्थानं कलावंतांना रोजगार कधी सुरू झाला, नीट पोट भरू लागलं तर रामोजी फिल्म सिटी सुरू झाली आणि त्यानंतर मराठीतल्या कलावंतांचं नीट पोट भरायला लागलं असं मला वाटतं. आणि खूप प्रामाणिकपणे म्हणजे ह्यात काही नाही तर त्या फिल्म सिटीच्या ETVच्या उभारणीत सगळं नारकर सर आणि अजय सर पोद्दार ही 2 माणसं प्रमुख होती. तर इतका मोठा प्रोजेक्ट बघितलेला आणि त्यात अनेक वर्ष काम तिथं थांबून सगळं बघितलेलं आहे. तर त्या माणसाने हे डेव्हलप करताना कारण चित्रनगरी किती उभी करत असलं तरी शेवटी पुन्हा आता ती विकसनशील अशी आहे म्हणजे विकसित झालेली नाही. तर या टप्प्यावर त्यांच्याही मार्गदर्शनाचा एका ब्रॉडर असा पर्स्पेक्टिव्हचा आपल्याला निश्चित लाभ होऊ शकेल म्हणून इथं नारकर सर आहेत आणि आपण सर्वजण इथं थांबा आहात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. मी कोल्हापुरात काम करणारा निर्माता म्हणून बोलतोय आणि कोल्हापुरातल्या म्हणजे आपल्या संदर्भातले कोल्हापूर विकासाचे महाद्वार म्हणून आपण बघतोय फक्त चित्रनगरी. तर चित्रनगरीची बिल्डिंग किंवा चित्रनगरीचा प्रिमाइस म्हणून न बघता कोल्हापुरात चित्रपट उद्योग कसा विकास होईल आणि तो झाला तरच आपण चित्रनगरीत शूटिंग करायला जाणार आहे. अदरवाईज एकूण मला सरकारचं किंवा ह्या सगळ्या लोकांचं नियोजन असं दिसतं की आपल्या इथे चांगले कामगार तयार व्हावेत आणि तिकडचे निर्माते दिग्दर्शक येतील, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तिकडचेच येतील, आम्ही फक्त इथले हमाल ओझी उचलायला राहू आणि पैसे पण तिकडे जातील, क्रेडिट पण तिकडे जाईल. आणि माझं कोल्हापूर मला असं नको आहे की फक्त एक चांगला कामगार देणारं असं माझ्या कोल्हापूरची इमेज होऊ नये असं मला एक कलाकार आणि कोल्हापूरचा नागरिक म्हणून प्रामाणिकपणे वाटतंय. कारण आम्ही सिद्ध केलंय बाबुराव पेंटरांच्या पासून आतापर्यंत की आम्ही बेस्ट करतोय. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या पासून आपण जर बघितलं तर ह्या कोल्हापूरच्या माणसांची अशी एक आहे की जे करायचं ते बेस्ट करायचं. मग इथला तांबडा पांढरा रस्ता असू देत नाहीतर फाउंड्री उद्योग असू देत तर इथल्या मातीचीच ती देण आहे आपल्याला की जे करायचं ते बेस्ट करायचं आहे. तर अगदी चित्रपटासाठी कॅमेरा नसताना बाबुराव पेंटरांनी कॅमेरा उलटा जोडून प्रोजेक्शन तयार करून अगदी साऊथ मधली किंवा महाराष्ट्रात सुद्धा जे दिग्गज म्हणून तयार झाले ते कोल्हापुरातनं त्या विद्यापीठात तयार झालेत. तर काय आहे किंवा काय नाही याच्यापेक्षा इथली माणसं आमच्या हातात जे आहे ते आम्ही बघून करून आम्ही तयार करतो असं आहे. तर आता आमच्या कोल्हापुरात टॅलेंट आहे आणि त्याला वाव द्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी मी एक गोष्ट काय सांगतो की आमच्या टीमनं 2 आम्ही डॉक्युमेंटरी बनवल्या आणि त्या आयफोनवर बनवल्या. म्हणजे आत्ताचा हे नव्हे iPhone 7 वगैरे मोबाईल कॅमेरावर आम्ही डॉक्युमेंट इथे शूट केलं. आमच्याच माणसांचे आम्ही प्रश्न मांडले आणि ते देश पातळीवर मोठ्या मोठ्या कॅमेऱ्याने जिथं 35,000 दिवसाच्या कॅमेऱ्याचं रेंट असते सर अशा कॉम्पिटिशनमध्ये कोल्हापूरच्या पोरांनी केलेल्या डॉक्युमेंटरीज अव्वल ठरल्या आणि फक्त पुरस्कार नव्हे त्या लोकप्रिय पण झाल्या. तर आमच्याकडे काय नसताना जर आम्ही एवढं करतोय तर आम्हाला जर साथ मिळाली शासनाची तर आम्ही अजून काहीतरी करू शकतोय. म्हणजे आम्हीच फक्त नव्हे तर आमच्यात आता 5-6 मुलं आहेत जी एकानंतर एक मराठी सिनेमा बनवत आहेत आणि त्यांची नावं पण कोणाला माहिती नाही. आत्ताचं जे सगळं आहे ते सगळं राजकीय लोकांनी व्यापलेलं आहे. म्हणजे परवा भूमिपूजनाची जर आपण चित्रनगरीतली जरा मी असं व्यापक बोलतोय मुळात मी चित्रनगरीवर आणि आपल्या सगळ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर येणार आहे. समजा चित्रनगरी जी आहे ती इथल्या निर्मात्यांची, दिग्दर्शकांची, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्सच्या संपर्कात असायला पाहिजे आणि ते तुम्हाला काम देणार आहे, ते रेव्हेन्यू देणार आहे. चित्रनगरी किंवा सरकार जरी इन्व्हेस्टमेंट इथं करत असली तर ते काय आमच्यावर उपकार करत नाही किंवा मेहरबानी करत नाही. आम्ही त्यांना रेव्हेन्यू देतोय. आम्ही चित्रपट काढतोय, आमच्या जेव्हा चित्रपट चालतोय त्यावेळेला आमच्याकडनं टॅक्स जातोय, व्यवस्थित जातोय. समजा पूर्वी मला 2 कोटी रुपयात माझा सिनेमा होत होता तर आता मला 2,40,00,000 रुपये लागतात. म्हणजे मला एक्स्ट्राचे 40 लाख रुपये मला गोळा करायला लागतात. माझा सिनेमा 4 कोटीत असेल तर मला एक्स्ट्राचे 80 लाख रुपये गोळा करायला लागतात टॅक्ससाठी. तर ही आमच्यावरची मोठी जबाबदारी आहे. ते 80 लाख रुपये गोळा करायला मला 2,40,00,000 रुपये तिकीट विकायला लागतात तर माझे 80 लाख रुपये रिकव्हर होतात. तर हे सगळं एकमेकाला धरून आहे. मी थोडं स्पष्ट बोलतोय, यात कोणाला दुखवायचं किंवा हे करायचं नाहीये. तर हे कसं आहे की आमच्या धंद्याला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे आणि प्रतिष्ठा मिळाली तर धंदा वाढणार, हा माझा मुद्दा आहे.
जसं की परवा आपला चित्रपट सोहळा झाला. चित्रपट सोहळ्यात कसं झालं, राज्य सरकारला पण मला माहिती आहे की फंड्स कमी आहेत आणि सगळेच कार्यक्रम त्यांना घ्यायचे असतात. तर चित्रपटाचा जर सोहळा आहे तर चित्रपटातल्या माणसांना तिथं स्थान मिळालं, त्यांच्या चर्चा झाल्या, त्यांच्या बातम्या आल्या, तर आमचं एक काहीतरी एक हे तिथे होते. तर ह्यावेळा काय झालं, राज कपूरचा आणि लता मंगेशकर पुरस्कार एकत्र आल्यामुळं आमचं पूर्ण डावललंच गेलं. मग आमचं म्हणणं काय, छोटं जरी कार्यक्रम आमच्यावर पैसे जरी छोटे खर्च झाले तरी आम्हाला चालते, पण आम्हाला व्यवस्थित द्यावं. जसं की काय होतं की पैसे येतात आणि मग कुठेतरी गेटच बांधलं, कमानच बांधली, ह्यातच पैसे जातात. तर आता आमचं म्हणणं काय आहे की चित्रनगरीमध्ये डेव्हलप करताना खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, खूप चांगलं सगळं केलेलं आहे. फक्त त्यात आमचं काय म्हणणं आहे की आर्ट डिरेक्टर्सना तुम्ही त्या कमिटीवर घ्यावं, जेणेकरून त्या बिल्डिंगचा उपयोग कसा व्हायचा शूटिंगसाठी ते आर्किटेक्ट लोकांना ते तेवढं कळत नाही. आर्किटेक्ट लोक बिल्डिंग राहण्यासाठी बांधतात आणि आम्हाला तिथं शूटिंग करायचं असतं, ज्यात काही फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. अगदी बटन कुठं पाहिजे ते सुद्धा आर्किटेक्ट लोकांना माहिती नसते. तर इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं आहे, तुमचा उद्देश सगळा चांगला आहे, शासनाला आम्हाला द्यायचं पण आहे, तर त्याचा आम्हाला उपयोग होईल अशा पद्धतीनं ते झालं तर जास्त चांगला आहे, महत्वाचा विषय. तर एकूणात काय आहे की ह्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळणं आणि त्याच्यासाठी उत्पन्न तयार होणं. तर उत्पन्नाच्या साधनांसाठी आता कसं आहे, समजा दशावतार सिनेमा आता चाललेला आहे, तर 10 कोटी समजा धंदा झाला तर त्यातले 5 कोटी रुपये ह्याला जातात, थिएटरला जातात, आणि मग 4 कोटीच्या आसपास हे होतं, पैसे शिल्लक राहतात आणि त्यात निर्मात्याला काही पैसे राहतच नाही. तर ह्या दृष्टीनं सगळ्या शासनाच्या दृष्टीने एक कलेक्टिव्हली व्हायला पाहिजे, जे फक्त चित्रनगरी ह्या विषय न राहता चित्रनगरीत जर धंदा झाला माणसांचा तर माणसं वारंवार शूटिंग करणार आहेत. जर प्रॉफिटेबल धंदा असेल तर ते जास्तीत जास्त चांगलं होणार आहे. सरकारने वेव्ज नावाचं जे काही सुरू केलेलं आहे प्लॅटफॉर्म, त्यात आमच्यासारख्या बऱ्याच माणसांचा चांगला फायदा झाला आणि इंटरनॅशनल लोकांच्या बरोबर आपल्याला इंटरॅक्शन करायची संधी मिळते, शिकायला मिळते. अगदी नेटफ्लिक्सचे सीईओ, अमेझॉनचे सीईओ वगैरे तिकडे इथल्या माणसांच्या बरोबर कम्युनिकेशन करतात. सो मराठी दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आमचा मेजर प्रॉब्लेम काय होतं की चित्रनगरीच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचं शूटिंग आणि ह्या प्रोडक्शनच्या बरोबर आम्हाला जर इतर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता आले, थोडंसं व्यापक प्रमाणात, की मोठमोठ्या चॅनलचे हेड किंवा टीव्ही चॅनलचे हेड ह्यांच्याबरोबर आमच्या इंटरॅक्शन झाल्या सगळ्यांच्याच, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसांच्या, तर आमच्यासाठी ते जास्त सोयीचं होईल. जसं की समजा आता अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे लागतात, तर तिथं तासाला सर 3 रुपये दर मिळतो आम्हाला एका तासाला. म्हणजे 1 लाख तास झाले तर आमच्या निर्मात्याला 3 लाख रुपये मिळतात. तर असं आमचा एक विचार काय आहे की शासनानं जर असं एक युट्यूब चॅनल काढलं आणि त्याच्यावर सिलेक्टेड मराठी सिनेमे ठेवले आणि त्याला तिकीट लावलं 50 रुपये 40 रुपये आणि ते थेट निर्मात्याला मिळाले, आणि समजा असं जर 1 लाख माणसांनी जरी 5 वर्षात जरी सिनेमा बघितला, 5 वर्षात, तरी त्याला त्यांचं घातलेले पैसे जरी निघत जातील आणि चांगली सिनेमा निर्मिती जी आहे, जी छोट्या आता मेजर कसं आहे की प्रस्थापित जे आहे पुण्या मुंबईतलं जे काय मांडणी आहे ती प्रेक्षक नाकारत आहेत, कारण सर्वसामान्य माणसाचं जगण्याचं प्रतिबिंब त्या चित्रपटांमध्ये दिसत नाही. आणि आता छोटी शहरं, छोटी खेडेगावं, इथून वंचित बहुजन समाजातली मुलं येत आहेत, कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांचे सिनेमे खूप चांगले आहेत, पण त्यांना थिएटर मिळत नाही. मग आपण आता शासनाकडे काय मागणार? थिएटर पण मागणार, आम्हाला सुविधा पण द्या म्हणणार, सबसिडी पण मागणार. ह्याच्यापेक्षा जर असं आता आशिषजींनी पण महत्वाचा विषय मांडला की युट्यूब चॅनल हे असा विषय आहे की सगळ्यांच्या हातातच आहे आता, आणि एखादा माणूस किंवा एखादी घरातली स्त्री असू दे, कोणीही मल्टिप्लेक्सचे तिकीट परवडत नाही वगैरे काय म्हणायची गरजच नाही, की आपला एक सरकारचा चॅनल आहे आणि सरकारनं प्रमोट केलं तर ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. तर हे फक्त चित्रनगरी हा विषय न करता की निर्मात्याचा सस्टेनेबिलिटी कशी वाढेल आणि मग एकाच माणसाच्या वारंवार जशा निर्मिती होत जातील तसा रोजगार निर्मिती होईल. आणि आशिषजींनी खूप चांगली गोष्ट मांडली की वरची माणसं तयार करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रशिक्षणाचे वर्ग होणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण कोल्हापूरकर म्हणा, कोल्हापूर, सांगली, सातारा म्हणा, या सगळ्या माणसांनी इथल्या त्याचा हे घ्यायला पाहिजे की आपण निर्माते व्हायला पाहिजे. म्हणजे आपण वरच्या पोस्टला कसे जाऊ आणि आपण तो हे कसं करू, नाहीतर मग काय होणार, आपल्याला फक्त कामगार म्हणूनच राहायला लागणार, जे आता होतंय. मग हे असं आहे की आमचं म्हणणं आहे की कलाकार तंत्रज्ञानांना फोकसमध्ये घेऊन त्यांच्या काय अडचणी असेल त्या घेऊन त्या हिशोबानं व्हावं. फक्त डिसिजन मेकिंग फक्त ह्याच्यात नको, तर आमची इन्व्हॉल्वमेंट त्यात वाढवावी. कोणाला पण घ्या, आमचं काय म्हणणं नाही, आम्हालाच घ्या, पण तिथं कला दिग्दर्शक असेल तरच ते बिल्डिंग कशी तयार होणार याला. म्हणजे आम्हाला शूटिंगसाठी आता जे मोठ्या बिल्डिंग आहेत तिथं लाईट लावायला
लाईट लावायची सोय नाही आहे जुन्या माणसांनी जे करून ठेवलंय त्यात. आता कसं झालंय सर, आमचे एक मेजर जे आहे ते सिरियल बेस किंवा सिरियलच्या दृष्टिकोनातनं चित्रनगरीचा विचार होतोय. तर आता चित्रपट जी मुलं करतायत त्यांच्यासाठी महत्वाचा विषय आहे की आता AI आल्यामुळं आम्हाला क्रोमा रूम लागते मोठी. तर कायमस्वरूपी तिथे क्रोमाचा एक सेटअप जर झाला तर भविष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी सोपं पडणार आहे. कारण आता बऱ्यापैकी जे फिल्म मेकिंग होतंय ते विदाऊट बॅकग्राऊंडच शूट होतंय. कारण मग आता प्रोडक्शन डिझाईन आणि ह्या गोष्टी सगळ्या आफ्टर प्रोसेसला म्हणजे पोस्टमध्ये सगळ्या होतात. तर ही जर एकच तशी सोय झाली तर आम्हाला जास्त सोयीची होईल. आम्हाला तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत आणि आशिषजींसारखा जो माणूस आहे, ज्यात आशिषजी आल्यानंतर आम्हाला एक लक्षात गोष्ट आली आहे की जी गावखेड्यातली एक लोक कलावंत आहेत, म्हणजे बहुजन समाजातले, वंचित समाजातले, त्यांना प्रतिनिधित्व शासनाच्या व्यासपीठावर मिळायला लागले. ह्यासाठी आम्हाला जास्त कौतुक आहे आशिषजींचं किंवा महाराष्ट्र सरकारचं, की ज्या माणसांना कधी संधी मिळत नव्हती ती आता ह्या सरकारमध्ये आशिषजींच्या माध्यमातून मिळायला लागलेली आहे. त्यामुळे तडफेने आम्ही बोलायला लागलो की आमचं काहीतरी ऐकलं जाईल. अदरवाईज आमचं काही तुमच्यावर भांडण नाही आहे. जर तुम्ही आमच्यासाठीच करायला लागलाय तर आमचं पण सस्टेनेबिलिटी राहिली निर्मात्याची, तर हे सगळं पुढं यशस्वी जास्तीत जास्त टिकलं जाईल. नाहीतर मग मधला काय होणार, 1-2 वर्ष चालणार, मग परत कोण करतच नाही काम, असं व्हायला नको. चालतंय, थँक्यू. मंचावरील सर्व मान्यवर, विचार मंचासमोरील सर्व मान्यवर, मी चोरमारे सर, सावरे सर यांचं खरंच आभार मानते. खरं म्हणजे या सर्व क्षेत्रामध्ये मी सक्रिय अजिबात काम करत नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करते. त्यामुळे तांत्रिक बाबीच्या बद्दल मी फारसं काही बोलू शकणार नाही. फक्त मी चित्रपट अभ्यासक आहे, चित्रपटाच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये सतत घडणाऱ्या ज्या काही चित्रपट विषयक चळवळी असतात, घटना असतात, याच्याशी इथंच असल्यामुळं जोडली जाते आहे आणि त्यासंबंधी लिहिते, वाचते, बोलते. हा एक माझा ओळख किंवा या अर्थाने मी बोलू शकते. तर सचिनजींनी म्हटलं त्यानुसार ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणींचा तांत्रिकदृष्ट्या विचार करावा, यासाठी त्यांच्यासारख्याच आणखीन काही जे काही अलीकडचे जे चित्रपट निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांच्याशी पण मी बोलते. आता विद्यापीठमध्ये देखील BA इन फिल्म मेकिंग, ॲनिमेशन हे पण कोर्सेस आता सुरू झालेले आहेत. तर त्याचा सुद्धा याच्याशी संबंध जोडला जाणं हे देखील आवश्यक आहे. तर हे का, म्हणजे कोल्हापूरमध्येच का, आणि सस्टेनेबिलिटी जी तुम्ही म्हणालात, तर कोल्हापूरमध्येच हे शाश्वत पद्धतीने का राहावं, इतर कुठं का नाही झालं, आणि मग कोल्हापूरचीच ही परंपरा का, ह्याचं एक 2 मिनिटामध्ये मी अगदी 2 मिनिटामध्ये सांगते. की सतत आपण बाबूराव पेंटरांचं नाव घेतो आहोत, तर कोणत्याही प्रकारचं शास्त्रशुद्ध शिक्षण नसताना, आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा भारतातील पहिला कॅमेरा या माणसांनी तयार केला आणि त्याच्यावर चित्रित केलेला चित्रपट, म्हणजे आता आपण जी सचिनजी हे आणतोय, म्हणजे स्क्रिप्ट टू स्क्रीन ही जी संकल्पना आणतोय, ती त्या माणसाने 1920 साली 17ला सुरू केला आणि 1920 साली जो चित्रपट आला त्यामध्ये सगळं चित्रपट धुणं, त्या फिल्म धुणं, वाळवणं, लेथमत तयार करणं, स्केचेस तयार करणं, जाहिराती तयार करणं, हे सगळं त्यांनी केलं. म्हणजे चित्रपटाच्या संकल्पनेपासून, आणि स्त्रिया जेव्हा चित्रपटामध्ये काम करत नसत, म्हणजे पहिल्या राजा हरिश्चंद्रमध्ये ह्याच्या भूमिका करायला स्त्री कलाकार उपलब्ध झालेला नव्हता, पण स्त्री कलाकारांनी स्त्री भूमिका केल्या पाहिजेत, अशा अनेक पहिल्या गोष्टी कोल्हापूरमध्ये झाल्या. पहिला कॅमेरा असेल, पहिला सेन्सॉर, पहिल्या चित्रपटालाच त्यांना नोटीस आली की इतका त्यांनी तो म्हणजे जो कीचकवधाचा प्रसंग होता हा इतका हुबेहुबे केला की त्यांना तुम्ही एक माणूस जिवंत मारलाय अशी नोटीस आली. आणि ते दोघंही, कीचक आणि भीम, हे दोघांचं काम केलेल्यांना ते जिवंत आहेत हे दाखवायला मुंबईला घेऊन जावं लागलं. इतका म्हणजे तो कालखंडच वेगळा होता, प्राथमिक अवस्थेत होतं चित्रपट, हे तर आहेच. पण त्या कालखंडामध्ये या आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटर हे आत्तेमामे भाऊ होते. आनंदराव पेंटरांचं निधन झाल्यानंतर बाबूराव पेंटरांनी हे सगळं त्यांचं चित्रपट निर्मितीचं स्वप्न पुरं केलं आणि या सगळ्यावर मात करत चित्रपट निर्मिती केली. भारतातला पहिला वास्तववादी, आम्ही आता सामाजिक चित्रपट, वास्तववादी चित्रपट जग हे म्हणते, पण तो कोल्हापुरात पहिल्यांदा झाला. सावकारी पाश हा पहिला शेतकऱ्यांची पिळवणूक सावकाराकडून जी होती हा दर्शवणारा चित्रपट पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये झाला.
नंतर तो बोलपटामध्ये सुद्धा झाला. म्हणजे चित्रनगरीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कला आणि क्रीडा यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक कलाकार तंत्रज्ञ इथं उपलब्ध होते आणि त्यातून हे चित्रपट निर्मितीची सुरुवात या ठिकाणी झालेली दिसते. म्हणजे मी फार म्हणजे खूप संशोधन असल्यामुळे खूप बोलावं वाटतं, पण आपल्याला इकडं वेळ पण कमी आहे. तर हे सगळं सुरुवातीला झालेलं दिसून येतं. सिंहगड चित्रपटापासून पहिल्यांदा करमणूक कर लागला. कृत्रिम विजेचा वापर आपल्याकडे पहिल्यांदा सुरू झाला. रिफ्लेक्टर्स वापरायला आपल्याकडे पहिल्यांदा सुरू झालं. अगदी म्हणजे खोट्या दाढी मिशा लावायच्या, त्या बकऱ्याच्या केसाच्या लावायच्या, चिकटन तयार करून हे पण त्यांनी सुरू केलं. मुख्यतः चित्रकार, शिल्पकार आणि इतर सगळ्या असल्यामुळं आणि सेट्स न उभारता पडदे रंगवून त्यातून त्रिमिती इफेक्ट देऊन त्यानुसार पुढं प्रोजेक्टरवर जिलेटिन पेपर लावून ते प्रसंग त्यानुसार त्याचा इफेक्ट देणं, या गोष्टी 100 वर्षापूर्वी आमच्याकडे झालेल्या आहेत. म्हणजे हे बऱ्याच जणांना माहित नाही. यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी या गोष्टीवर प्रत्येक याच्यावर येईल त्याच्यावर मात करत गेलेल्या आहेत. स्वतः लेथ तयार करायचे, लेथ मशीन होतं, सगळंच तांत्रिक पण कलात्मक पण चित्रकला, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की सगळं पहिल्यांदा आपल्याकडे झालेलं आहे. म्हणजे तसं बघितलं तर स्वदेशी बनावटीचा पहिला चित्रपट, सगळ्या वस्तू किंवा कॅमेरापासून सगळं आपल्याकडे बनून हा चित्रपट तयार झाला. आणि म्हणून हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी बाबूराव पेंटरांना सिनेमा केसरी ही किताब देऊन किंवा ही उपाधी देऊन गौरवलं. आणि त्या कालखंडामध्ये 20च्या दशकामध्ये केसरी याला काय महत्व होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळं ह्याचा चित्रपट सृष्टीचा विचार करता इथून हे सगळी डेव्हलपमेंट किंवा विकास सुरू झालेला दिसतो. आणि म्हणून ते आज आपण 100 वर्षांनी पुन्हा याचा विचार करतो. आणि मधल्या कालखंडामध्ये प्रभात इथे स्थापन झाली, एक 4-5 वर्ष प्रभात इथे राहिली, नंतर प्रभात पुण्याला गेली, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. त्यामध्ये आपल्याला काही फार ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. पण प्रभातनी सुद्धा मराठीतला पहिला बोलपट इथेच निर्माण केला, अयोध्येचा राजा. त्यानंतर भारतातला पहिला रंगीत चित्रपट सुद्धा इथेच झाला, सैरंध्री नावाचा. पहिली ध्वनिमुद्रिका सुद्धा सैरंध्रीची इथेच निघाली. मग भारतातलं सगळं बऱ्याचशा गोष्टी इथं पहिल्यांदा झालेल्या आहेत हे आपल्याला म्हणजे या माध्यमातून सुद्धा माहीत होणं आणि तो परंपरेचा वारसा जपणं. आणि याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद झाली, त्यानंतर प्रभात फिल्म कंपनी पुण्याला गेली. छोटे मोठे 1-2 चित्रपट किंवा चित्रपट संस्था इथे चित्रपट निर्मिती करत होत्या. पण यामध्ये एक खास आवर्जून मला सांगावंसं वाटतं की हे आता बंद पडते की काय ही कलानगरी किंवा चित्रपट नगरी. या वेळेला कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये एक खूप सकारात्मक पाऊल उचललं आणि छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या भगिनी अक्कासाहेब महाराज यांनी इथे 2 चित्रपट निर्मिती संस्था सुरू केल्या आणि 2 स्टुडिओ उभारले, जे आज तागायत चित्रपट निर्मितीसाठी मधला जो सगळा हे आहे कालखंड यासाठी खूप उपयुक्त ठरले. म्हणजे त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्था बंद झाल्यानंतर सुद्धा अगदी अलीकडच्या दशकापर्यंत इथे चित्रपट निर्मिती सुरू होती. मग भालजी पेंढारकर असतील, बाबूराव पेंढारकर असतील, अनंत माने असतील, ह्या अशा अनेक दिग्गजांनी इथे चित्रपट निर्मिती केली. पुढं हाच स्टुडिओ म्हणजे शालिनी देवाश्रम महाराजांकडून लीजवर घेतला गेला, व्ही शांतारामकडून. त्यांच्यानंतर जयप्रभा जो आहे हा भाजी पेंढारकरांनी म्हणजे कोल्हापूरचा सिनेटोन घेऊन जयप्रभा नामाधीना दिलं. त्याच्यानंतरचा सगळ्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे, त्याच्या खोलामध्ये फार आता जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्या दरम्यान चित्रनगरीचं स्वप्न पाहणारे बाबूराव पेंटर म्हणजे आपण आता चित्रनगरीकडे येतोय की अनेक वर्षापूर्वी खरं म्हणजे चित्रनगरीसाठी जागा मिळाली, काही वर्ष तो थोडंसं चालली, परत बंद पडली, परत हे सगळं बरेच एक आपण 25-30 वर्ष मला वाटतं हे सगळं पाहतो आहोत. अलीकडच्या कालखंडामध्ये पुन्हा हे का आवश्यक आहे तर इथले कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचा एकत्रित जो हे आहे हा पुढं टिकणं, परंपरा जोपासणं आणि सगळ्यात महत्वाचं इथं आहे की इथंच का तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काळाच्या परिप्रेक्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या
म्हणजे हे जरी आपण मान्य केलं तरी देखील हे खूप महत्वाचं आहे की इथल्या मातीमध्ये, ज्याला आपण म्हणूया की मातीमध्येच हा एक गुण आहे किंवा अगत्यशीलता असणं, कला असणं, तंत्रज्ञ असणं आणि कुठल्याही गोष्टीवर मात करून पुन्हा उभारून ते करणंच, हे जी एक जिद्द आहे ही या निमित्ताने पुढे आलेली आहे. शासन देखील याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेत आहे. अनेक अलीकडे जे नवीन दिग्दर्शक आणि निर्माते वगैरे येत आहेत त्यांच्या मागण्या आहेत. अनेक लोकेशन्स तयार होत आहेत. म्हटले त्याप्रमाणे अधिक लोकेशन्सची गरज आहे. म्हणजे जे तयार झालेले आहेत त्याची परत सांगण्याची आवश्यकता नाही, पण या व्यतिरिक्त एखादा निर्जन तलाव होणं, काही याच्यामध्ये काही मार्ग तयार होणं, ग्रामीण रस्ता तयार होणं, शहरी रस्ता तयार होणं, पॅरिस अमेरिका सारख्या काही रस्ते तिथं लोकेशनमध्ये असणं, अशा अजून बऱ्याच गोष्टी इथं अपेक्षित आहेत. 5.1 म्हणजे मला फार तांत्रिक माहीत नाही, पण 5.1 याची पण अपेक्षा आहे असं मला आपला गाब हा जो चित्रपट आला ते अनुप जत्राटकर जे आहेत तर त्यांच्याकडून देखील चर्चा केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपला चित्रपट कान्सला जाऊ शकतो. तर हे सगळे इथं निर्माण होत असताना सुमित पाटील आहेत, सूर्यवंशी सर तर आता बोललेच आपल्याकडे, असे उमेश बगाडे आहेत, असे जे सगळे तरुण पण इथं याच्यामध्ये येत आहेत. तर चित्रनगरीकडून ही परंपरा जोपासली जाणं, ही परंपरा पुढं चालवली जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ती शक्य पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपल्याकडे बरेच रामोजीच्या ह्याच्यावर त्यानुसार करणं असा एक विषय या ठिकाणी चाललेला होता. त्याच्यामध्ये काही अडचणी जरी असल्या तरी मी विशेषतः म्युझियम बद्दल बोलेन, इतिहासाचे अभ्यासक असल्यामुळे. तर ही जी सगळी आपली परंपरा आहे इतिहासाची, तर ती देखील एका ऐतिहासिक ह्याच्यातून प्रदर्शनाच्या किंवा म्युझियमच्या माध्यमातून जपली जाणं ही खूप आवश्यक आहे. कारण हा इतिहास हळूहळू काळाच्या आड जातोय. बऱ्याच गोष्टी आपल्या आधुनिक पिढीला माहिती नाही आहेत. त्यामुळं ही परंपरा जपली जाणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणून प्रदर्शन जर आपल्याला हे करायचं असेल, म्युझियम करायचं असेल, तर त्यासाठी एखादी समिती, त्यानंतर नेमकं आपल्याला काय काय म्युझियम मध्ये ठेवायचंय, त्यासाठी काय काय आपल्याला आव्हानं करायची आहेत, कुणाकुणाकडून काय मिळवायचंय, केवळ डॉक्युमेंट नाही तर आपल्याला बऱ्याच गोष्टी जुन्या इथं मिळण्याची शक्यता आहे. हे करणं, आत्मचरित्र किंवा मुलाखत वजा जे असेल हे सगळं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन करून ठेवणं, मुलाखती असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर हे देखील आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला कोल्हापूरचे जे खूप दिग्गज लोक आहेत पूर्वीचे, ते खूप चांगलं करायचे, पण नेकीकर आणि दर्या में डाल असं प्रकार असल्यामुळं संशोधन करत असताना मला खूप अडचणी आल्या आणि त्यामध्ये लक्षात आलं की काही फार मिळत नाही. अलीकडं हे मिळायला लागले, पण पूर्वी फारसं मिळत नव्हतं. त्यामुळं हे जर तुम्हाला नवीन संशोधकांना, म्हणजे मी संशोधक म्हणून ही अपेक्षा सरांकडे व्यक्त करते, चोरमारेजींना सुद्धा सांगते की संशोधक म्हणून हे सगळं उपलब्ध एका ठिकाणी करून देणं, म्युझियम असणं हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळं काय, संशोधन करत असताना स्कॅटर्ड सगळीकडे इतकं पसरलेलं आहे की एखाद्या विषयावर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी काही उपलब्ध आपल्याकडे होऊ शकतं का, लिखाण होऊ शकतं का, त्या निमित्ताने तुम्ही काही प्रोजेक्ट देऊ शकता का. मी फक्त थोडा अभ्यासाच्या दृष्टीने मागणी करणार. तर तसे काही प्रोजेक्ट आपल्याला चित्रनगरीच्या माध्यमातून देता येतात का, म्युझियमसाठी एखादी कमिटी करता येते का, अजून काही डेव्हलपमेंट या संबंधी करता येते का, या सगळ्याचा विचार या ठिकाणी व्हावा असं मला वाटतं. आणि त्यामुळं ही जी परंपरा आहे ही अखंडित सुरू राहावी. त्याचबरोबर काही अडचणी अशा आहेत की एअर कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, तो अलीकडं सुटू लागलेला आहे. इथे हॉस्टेल देखील चित्रपटाच्यामध्ये आपण, मला वाटतं हॉस्टेल्स पण येत आहेत ना, 1-2 हॉस्टेल्स वगैरे, हॉस्टेलची व्यवस्था केली. पोस्ट प्रोडक्शनच्या बद्दल बऱ्याच जणांची मागणी आहे की पोस्ट प्रोडक्शनच्या सुविधा इथं कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, तर त्या होणं आवश्यक आहे. त्यांना जशा हव्यात तशा होणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट मला 2-3 जणांकडून फीडबॅक असा मिळाला की कोल्हापूरच्या कलाकारांना तिकडं गेल्यावर
मानधन चांगलं मिळतं, पण ते बाहेरचे जर इकडं आले शूट करण्यासाठी तांत्रिक एक मदत घेण्यासाठी तर कमी मानधन दिलं जातं. म्हणजे हे म्हणाले तेच मी पुढं हे करते की कोल्हापूरचा आर्टिस्ट आहे, तंत्रज्ञान आहे मग कमी, आणि मुंबई पुण्याचा आहे तर मग जास्त मानधन. हे का? म्हणजे केवळ हीच कामं हे करतात का, किंवा कमी याच्यातच करतात का? हा एक प्रश्न थोडासा या निमित्ताने आलेला आहे. काम तेच असतं किंबहुना त्याच्यापेक्षा देखील सरस असू शकतं. तर हा एक हे आहे. तर याकरिता इथून पण मोठ्या परिप्रेक्षामध्ये जाणं, या लोकांनी सुद्धा त्या परिप्रेक्षामध्ये जाणं हे आवश्यक आहे. विद्यापीठामध्ये देखील हे कोर्सेस सुरू झाले तर आपल्याला त्याच्याशी काही जोडून घेता येतं का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. फारसं बोलत नाही, अजून बोलणार आहेत बरेच जण, आणि माझा प्रत्यक्ष या क्षेत्राशी काम करण्याचा अनुभव कमी आहे, पण अभ्यासक म्हणून या गोष्टी मला वाटतात त्या मी मांडल्या. आणि त्या दृष्टीने ही परंपरा जपण्यासाठी इथं एक म्युझियम असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याकरिता आपल्याला जी काही मदत लागणार असेल ती अभ्यासक म्हणून पण आमची करण्याची तयारी आहे. त्याकरता आपण आव्हान केलं तर कोल्हापूरचे लोक इतके मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वस्तू त्यांच्याकडे आहे ती तर सगळी मदत, कारण मी पण संशोधन केलं त्यावेळेला मला चक्क पेपरला मला द्यावं लागलं वर्तमानपत्रात की जर कुणाकडे काही असेल तर मला ते मटेरियल दिलं तर मला संशोधन करायला उपयुक्त ठरेल. त्यामुळं थोडंसं नवीन सकांच्या दृष्टीने देखील याचा विचार व्हावा. म्हणजे चित्रपट निर्मिती व्हावीच, पण ह्या दृष्टीने सुद्धा उपयोग झाला तर पुढील जनरेशनला काय होतं, काही वर्षांनी कोण बाबूराव पेंटर अशी विचारण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर येऊ नये, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद. वेगळं विश्व इथं सुरू व्हावं, ज्याच्यामध्ये एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजवलेल्या भूमीने, म्हणजे जिथे कोल्हापुरात वेगवेगळे चित्रपट झाले, वेगवेगळे दिग्दर्शक निर्माण झाले, आता बाबूराव पेंटर साहेब, भालजी पेंढारकर असे अनेक दिग्गज आपल्या या क्षेत्रात होऊन गेले. आणि त्याच्यानंतरचा मधला काळ, ज्याने सुवर्ण काळ आपल्याला दाखवला, त्याच्यानंतर मधला एक असा काळ आला की ज्याच्यामध्ये कोल्हापूरची ही सगळी चित्रपटसृष्टी मुंबईकडे गेली. आणि आता पुन्हा आपण इथे या 70-75 एकरमध्ये चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न, त्याच्याबद्दल खरंच मनापासून यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रत्येकाचं अभिनंदन आहे. मला आता फक्त असं म्हणायचं की आता आपण किती वेळ इतिहासात रमणार आहे. म्हणजे या सगळ्या व्यक्तींच्या बद्दल मनामध्ये प्रचंड आदर आहे, नक्कीच आहेत, ऋषितुल्य लोक आहेत ते. पण आत्ता काय करायचं आहे आपल्याला, आत्ता आपल्या हातामध्ये काय परिस्थिती आहे. आता मगाशी सचिन बोलता बोलता म्हणाला की रामोजी फिल्म सिटीमध्ये जेव्हा सर उदय नारकर आणि माझ्या मते तेव्हा मी पण त्यांच्याबरोबर माझंही काम तेव्हाच सुरू झालं वर्तमान नावाच्या मालिकेमुळे. एक पॅरलल काम करणारी मंडळी जी होती ती त्या काळामध्ये त्यांच्याकडे काम नव्हतं. अशी अचानक एक 8-10 सिरियल्स असतील, काही टॉक शोज असतील, एक नवीन चॅनल वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं आणि त्यामुळे एक वेगळी फळी निर्माण झाली अभिनेत्यांची, तंत्रज्ञांची, दिग्दर्शकांची, निर्मात्यांची. आणि आज त्यांच्यातले बरेच जण मोठ्या प्रमाणात त्या क्षेत्रामध्ये वावरतात. म्हणजे एखादं नवीन क्षेत्र सुरू झालं की बऱ्याच लोकांना तिथे काम करण्याची संधी उपलब्ध होते. तर तशी आणखी एक शक्यता मला आता इथे निर्माण होताना दिसतीये की आता कोल्हापुरात ही जी आता फिल्म सिटी सुरू होती आहे त्याच्यामध्ये आता अनेक शक्यता दिसत आहेत मला. पण याच्यामध्ये मला काही गोष्टींच्या बद्दल मी माझा म्हणजे आक्षेप म्हणता येणार नाही, पण याच्यामध्ये आपल्याला जरा थोडंफार काटेकोर राहावं लागणार आहे. 25 वर्षापूर्वी रामोजी, म्हणजे मी जाणीवपूर्वकच रामोजी फिल्म सिटी आणि याची तुलना करण्याचा जरासं धाडस करतो. नितीश रॉय यांच्या कल्पकतेतून उभी राहिली रामोजी फिल्म सिटी. रामोजीरावांनी त्या याच्यामध्ये प्रचंड पैसे खर्च करून उत्तम इमारती बांधल्या, उत्तमच होतं, उत्तम सिरियल, उत्तम सिनेमे तिथे होते. आणि माझ्या नशिबाने मला नितीश रॉय यांच्या एका चित्रपटामध्ये, एका हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी पण मिळाली. म्हणजे एक उत्तम आर्ट डिरेक्टर ज्यानं ही फिल्म सिटी उभी केलेली आहे, त्याच फिल्म सिटीमध्ये
त्याच आर्ट डिरेक्टरच्या एका सिनेमामध्ये आपण काम करणं आणि त्यातले सीन उभे राहत असताना जे काही सेट्स उभे केले जात आहेत ते ज्या पद्धतीने ते करतात ते दिसणं, या सगळ्या याच्यातून बघता बघता मला ते जाणवत गेलं की आपण किती खर्च करतो एखाद्या इमारतीवरती, त्याच्यापेक्षा तिथे त्याच खर्चामध्ये आणखी किती शक्यता निर्माण होऊ शकतात. आणखी आता म्हणजे आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, आपल्याकडे विमानतळ आहे, आपल्याकडं हॉस्पिटल आहे, पण आता दुर्दैवानं झालं काय, आपलं आता एक ग्लोबल विलेज झालेलं आहे सगळं. 25 वर्षापूर्वीची पूर्वी आपल्याला इतके चित्रपट बाहेरचे वगैरे आपल्याला घर बसल्या बघता येत नव्हते. दूरदर्शन जे दाखवायचं तेवढ्या पुरतच आपल्याला दिसायचं आणि आपल्या इथे लागणाऱ्या सिंगल थिएटरमध्ये जे सिनेमे दिसायचे त्यामुळे एक वाडा म्हटल्यानंतर एकच वाडा 10 ठिकाणी दाखवला झाला तरी सुद्धा चालायचा. आता असं झालंय की एक वाडा झाल्यानंतर तो 2-4 ठिकाणी झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते की तोच वाडा घ्यायला इतर लोक नाकारतात, कारण तो एस्टॅब्लिश झालाय असा एक या इंडस्ट्रीतला शब्द आहे. तर मला असं वाटतं की आता आपण जे काही उभारतो आहे त्याच्यामध्ये आपण किती पैशांचं उभं करतोय याच्यापेक्षा त्याच्यातून आणखी काय शक्यता निर्माण करता येऊ शकतील. म्हणजे एकच रेल्वे स्टेशन जर आहे तर समजा मला मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा सीन सेट करायचा आहे आणि नंतर मला एका छोट्या खेडेगावाचा रेल्वे स्टेशन तिथे दाखवायचं जर आहे, तर त्याच्यामध्ये फार खर्च न करता कमीत कमी बदलातून हवं ते इफेक्ट कसा साधला जाता येईल, हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कमीत कमी एफर्टमध्ये, कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये बांधलेलं जे आत्ताचं आपलं स्ट्रक्चर आहे ते वेगळ्या पद्धतीनं आपण कसं दाखवू शकतो आणि ते लोकांना वेगळं कसं वाटायला लावू शकतो, हा एक भाग फक्त मी याच्या उदाहरणावरून म्हणालो की रेल्वे स्टेशनच्या, तसंच विमानतळ, हॉस्पिटल या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रामोजी फिल्म सिटीमध्ये आता एक ते पर्यटन स्थळ पण झालेलं आहे. शनिवार रविवार तेव्हा खूप बसेस यायच्या आणि शूटिंगही व्हायचं. पण मला असं म्हणे की याचा मूळ उद्देश हे टुरिझम राहू नये. आपल्या टुरिझममुळे शासनाला जरूर पैसा मिळावा नाही असं मी म्हणत नाही, पण त्याची प्राथमिकता ही चित्रपट निर्मितीच असावी. आणि म्हणून हे सगळं होत असताना दुसरा मुद्दा मला असा वाटतो की याच्यामध्ये आता जो सचिननं पण मांडला की याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले आर्किटेक्ट गरजेचे आहेतच, पण त्यांच्या जोडीला आर्ट डिरेक्टर्स पण हवेत की ज्यांना या एकूण क्षेत्राचा अनुभव आहे. म्हणजे जे मगाशी मी रेल्वे स्टेशनचं ज्यामुळे की त्यांनाही तो मी कुठल्याही आर्किटेक्टनं कमी लेखत नाहीये, पण ते वेगळं क्षेत्र, हे क्षेत्र वेगळं आहे. याच्यामधले आर्ट डिरेक्टर्स जे आपले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कमी क्षेत्रामध्ये कमी गोष्टी निर्माण करू शकतात. सुदैवानं रामोजी फिल्म सिटीमध्ये जे आर्ट डिरेक्टर होते ज्यांनी उभं केलं ते स्वतःच आर्ट डिरेक्टर होते. नितीश रॉय यांचंच त्याच्याकडे लक्ष असल्यामुळं काही फ्लोर्स, म्हणजे आता आपली काही मागण्या आपण केलेल्या आहेत सांस्कृतिक मंत्र्यांच्याकडे की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लोर्स हवेत की त्या फ्लोअर्सवर वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. ज्या पद्धतीने हा म्हणाल की आम्हाला क्रोमामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, हे असे वेगवेगळ्या आकाराचे फ्लोअर जर आपण निर्माण केले तर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. आता दुसरा मुद्दा मानधनाचा पण मला बोलायचा होता. आपण ज्या बोलला की एक चित्रपट महामंडळ, चित्रनगरी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी एक काहीतरी आर्टिस्टचं मानधन जे मुंबईमध्ये आहे, जे मी सिरियलमध्ये काम करतो, चित्रपटामध्ये काम करतो, तिथे काही अशा कॅटेगरीज आहेत. इव्हन अगदी मॉब जरी म्हटलं की न बोलणारा मॉब, बोलणारे ज्युनियर आर्टिस्ट अशा पद्धतीनं त्यांना एक ठराविक रक्कम मिळते. दुर्दैवानं आपल्या इथं असं आहे की बऱ्याचदा, म्हणजे सगळ्या मुंबईच्या निर्मात्यांना मी असं म्हणणार नाही, पण बऱ्याचदा असं होतं की तिकडून आलेले निर्माते जे इथे येतात ते इथे आल्यानंतर ज्या पद्धतीनं नंतर लागणारे कलाकार जे आहेत तुम्हाला, ज्युनियर आर्टिस्ट किंवा अगदीच मॉब असतील, त्यांना इतक्या कमी रकमेमध्ये पाडून मागतात ते. आणि दुर्दैवाने आपल्याकडे त्याची अवेलेबिलिटी नसल्यामुळे त्यांच्या गरजा आहेत लोकांच्या, प्रत्येकाची फॅमिली आहे आणि त्यांना इच्छा नसून, त्यांची ते ऐपत म्हणजे त्यांची ती लायकी नसून सुद्धा ते त्या ह्याच्यामध्ये काम करायला तयार होतात दुर्दैवानं. तर एक माझ्या मते अशा पद्धतीनं एक कुठंतरी इनिशिएटिव्ह घेऊन अमुक या लोकांना अमुक एवढी रक्कम मिळायला हवी
अशा पद्धतीची काहीतरी एक नियमावली त्याच्यामध्ये केली जावी असं मला वाटतं. आणि चित्रनगरीमध्ये जेव्हा जेव्हा शूट होईल तेव्हा ते त्या मराठी भाषेमध्ये होणाऱ्या चित्रपट जे असतील, मराठी भाषेमध्ये होणाऱ्या सिरियल्स ज्या असतील, मराठी भाषेमध्ये होणारे जे कार्यक्रम असतील, त्याला एक विशेष सवलत असायला हवी. आणि इथे येऊन इतर भाषिक जे होतील याच्यामध्ये वाद काही बऱ्याच ठिकाणी असं असतं आणि त्यांचे बजेट्स पण जास्त असतात. त्याप्रमाणे एकच फ्लोअर तुम्ही जेव्हा भाड्याने देता तेव्हा तो कुठल्या याच्यासाठी तुम्ही देता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वैविध्य असायला हवं असं एक मला भयंकर वाटतं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण हे सगळं करत असताना प्रशासकीय लोक जे काम करतात ते बऱ्याच कलाकार मंडळींना किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रशासकीय अनुभव नसतो, त्यांना त्या पद्धतीचं काम तितक्या याने येत नसतं. त्याच्यामुळे त्यांची गरज तर आहेच, पण त्यांच्या जोडीला जसं मी म्हणालो की एका आर्किटेक्टच्या बरोबर एक आर्ट डिरेक्टर पण महत्वाचा हवा किंवा आर्ट डिरेक्टरची टीम त्यांच्या बरोबर काम करत राहायला हवी. त्याचबरोबर या चित्रनगरीची मॅनेजमेंट जे याच्यामध्ये ना नुसतं खुर्चीवर बसून होणारं काम नाहीये ते. याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी बाहेर जाऊन आत्ता ज्या आपल्या चित्रनगरीमध्ये ज्या सिरियल सुरू आहेत, जे सिनेमे सुरू आहेत, हे काही लोकांनी राबून बाहेरून आणलेले प्रोजेक्ट आहेत. स्वतःहून येतील त्याच्यासाठी एक वेगळे प्रयत्न करायला हवेत. फक्त स्थानिक कलाकार, स्थानिक निर्माते, स्थानिक दिग्दर्शक आणि प्रशासन यांनी जर एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हे प्रयत्न केले, जे आता आम्ही लोक आहोत असे बरेच लोक आहेत की जे बाहेर काम करतात, त्यांच्यामुळे ते निर्माते, इतर निर्माते इकडे कसे अट्रॅक्ट होतील या पद्धतीने म्हणजे मला नक्की नाही सांगता येत कशा पद्धतीने ते होईल, पण ते व्हायला हवं असं वाटतं. आणि त्या सगळ्यांना सामावून घेऊन जरी केलं आपण तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं होईल. आणि पुन्हा एकदा मी फार बोलत नाही, बऱ्याच लोकांना बोलायचं आहे. आणि याच्यात मूळ उद्देश फक्त पर्यटन राहू नये, हा मात्र माझा मुद्दा अगदी अंडरलाईन आहे. कारण ते पर्यटन म्हणून फक्त पैसे मिळवायसाठी चित्रनगरी घेऊन नको आहे मला, निदान असं माझं तरी म्हणणं. आम्हाला म्हणण्यापेक्षा मला म्हणूयात, ज्यांना संमत असेल त्यांच्याबरोबर आम्हाला. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रशासनाला याच्यातून पैसे मिळू देत, पण ते बघा, हे बघा ताजमहाल, हे बघा, हे नको आहे आम्हाला. ही रेल्वे स्टेशन, इथं शूटिंग होतं, इथं वाड्यात हे झालं, नुसत्या इतिहासाच्या गोष्टी नको सांगायला. आपण वर्तमानात जगूयात. वर्तमानामध्ये आता तुम्हाला काय करता येतं? माझ्या कोल्हापूरच्या आता ठीक आहे, मी मुंबईमध्ये गेलो, माझ्या रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे. मला आर्थिक गरज आता कुठे फारशी निर्माण राहील, पण माझे शेकडो कामगार कोल्हापुरात आहेत. बरेच टेक्निशियन्स आहेत की त्याला परिस्थितीमुळे कुठे बाहेर जाता येत नाही. त्यांच्या रोजगाराची संधी इथे उपलब्ध होण्यासाठी आणि ती सुद्धा त्या मानानं त्यांना मिळण्यासाठी एक वेगळा प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच फक्त असं माझं पुन्हा जाता जाता म्हणणं की पर्यटन तिथे व्हावं, टुरिस्ट तिथे नक्की यावेत, पण त्यांच्या येण्यामुळे शूटिंगला त्रास होऊ नये याची काळजी घेऊन त्यांचं ते पर्यटन होत राहावं, त्याच्यातून शासनाला पैसा मिळावा. आणि फक्त पर्यटन हे न होता तिथे चित्रपट निर्मिती किंवा त्या अनुषंगाने ज्या कुठल्या निर्मिती होतात त्यांच्यासाठी प्राधान्याने व्हावं. आणि स्थानिक कलाकार, स्थानिक निर्माते, प्रशासन याचा अर्थ बाहेरचे कोण नाहीत असं नाही, तेही आपले मित्रच आहेत. पण यांच्या हातात हात घालून जर काम केलं तर मुंबईतले वगैरे पण आपले मित्र खूप चांगले आहेत, खूप छान. त्यांचं कुठल्याही पद्धतीनं हे आपण खूप पसरवतोय की मी मुंबईवाले आणि पुण्यावाले, हे कोल्हापूरवाले वगैरे असं वेगळं कलाकारांच्यात नाहीये. काही निर्मात्यांच्यात ते असे पैसे प्रत्येक जण वाचवायला बघतो, तर ते आपल्यावर लादून न घेता जर खेळीमेळीने या गोष्टी झाल्या तर माझ्या मते नक्कीच आणखी एक नवीन सुवर्णकाळ निर्माण आपण करू शकतो. आणि नक्कीच आता नवीन दिग्दर्शक आता असे कितीतरी खूप चांगले चांगले सिनेमे आपल्याकडे होत आहेत. माझ्या मते 8-10 दिग्दर्शक आता इथं आहेत, 8-10 चित्रपट तरी इथं झालेले आहेत की जे खूप वेगळ्या वळणाचे आहेत. ऑन द कॉन्ट्ररी मी म्हणेन की पुणे मुंबईमध्ये तर म्हणजे आपण जर लसावी मसावी त्याचा काढला तर एकसारखे चित्रपट जास्त होत आहेत. या छोट्या छोट्या गावामध्ये नवीन येणारी मुलं जी आहेत ती वेगळ्या, म्हणजे आता याच्यासारखाच हा माणूस याच्यात खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा हा वेगळ्या पद्धतीचं स्वप्न बघायचं धाडस करू शकतो. तसंच तो करण आपला इथला एक मुलगा आहे, त्याचे 1-2 सिनेमे बघितले. तर हे लोक खूप छान सिनेमे काही हातामध्ये नसताना हे एवढे सिनेमे बनवत आहेत. जर त्यांच्या मागे जर आपली चित्रनगरी उभी राहिली, प्रशासन उभी राहिलं तर याच्यातले आणखी 1-2-4
का नाही मोठं होणार आणि एक वेगळा काळ निर्माण करू शकणार? तर त्या पद्धतीनं प्रशासनानं आणि आपल्या चित्रनगरीनं आणि आपल्या कलाकार मंडळीनं पण एकमेकांच्या बरोबर राहून काम करावं, एवढीच माझी इच्छा आहे. थांबतो. आता ज्या लोकांनी ही मांडणी केली त्याच्यापेक्षा थोडस वेगळं आणि मोठं पर्स्पेक्टिव्ह कदाचित ते व्हायबल नसेल. इथे आपले नारकर साहेब बसले आहेत. आमच्या आयुष्यामध्ये फक्त अविनाश नारकर होता, पण त्याच्या आधी खूप आधी हे नारकर साहेब सिनियर साहेब आमच्या आयुष्यात आलेले होते. माझ्या आयुष्यात ते वेगळ्या पद्धतीने आले होते, ते नको आता. ते तेव्हा तिकडे रामोजीमध्ये काम करत होते आणि मी कुठली तरी स्पॉन्सरशिप त्यांना मागितली हैदराबादचा फोन वगैरे शोधून, आणि त्यांनी चक्क नाही असं म्हटलं होतं मला. तेव्हापासून ते लक्षात होते माझ्या. पण रामोजी सारखी एवढी मोठी व्यवस्था ज्या माणसाने राबवली, ज्या माणसाने उभी केली, ज्या माणसाने फुलवली, तो माणूस कोल्हापूरमध्ये आहे आणि त्या माणसाचं स्वप्न अजूनही संपलेलं नाही, कारण तो समाजामध्ये सुद्धा काम करतो आहे. अशी माणसं असताना, गगराणी मॅडम सारखी माणसं असताना, सागर सारखा अभिनेता असताना, असे सगळे लोक असताना आणि एवढी थोर परंपरा चित्रपटाची असताना कोल्हापूर पासून का सुरुवात नको हा प्रश्न आपल्याला पडतो. जिथून सुरुवात झाली आपल्या सिनेमा सृष्टीची, मला असं वाटतं की हे 78, 77, 78 एकर मध्ये जी काय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे तुझं बरोबरच आहे की फ्लोअर निर्माण करून आपल्याला नाही चालणार, किंवा फक्त रेल्वे स्टेशन निर्माण करून आपल्याला नाही चालणार असं वाटतं. विमानतळ, रिकामी जागा पण खूप सोडली पाहिजे. रिकामी जागा याच्यासाठी सोडली पाहिजे की नवीन लोक येऊन काहीतरी नवीन तिकडे क्रिएट करतील आणि पुन्हा पुसून टाकतील आणि पुन्हा नवीन निर्माण होतील. पण या सगळ्यामध्ये इकडची जी बेसिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था, त्याचा सुद्धा सहभाग कसा असेल, त्यांच्या सहभागाने ते नवीन चित्रपट, नवीन सेट, नवीन तंत्रज्ञान कसं होईल याच्याकडे पण आपण विश्वास. आता एक वाडा केला समजा, आपण मॅक्सिमम 3 वाडे केले समजा, तर 3 वाडे सुद्धा खूप वेळा दिसून आपल्याला किती चेंज करणार. आपल्याला सतत नवीन निर्माण करण्यासाठी खूपशी शक्यता रिकाम्या जागेच्या सुद्धा सोडायला पाहिजेत असं मला वाटतं. हे तर आहेच, परंतु एवढी मोठी जागा असताना आता कान या शहराला त्या फेस्टिवलमुळे, त्या सिनेमा या कलेमुळे एक ओळख प्राप्त झालेली आहे. ती जगभर कान जे पोहोचलेलं आहे, ते पर्यटक सिनेमासाठी सुद्धा जातात आणि कानच्या फेस्टिवलसाठी सुद्धा जातात. एवढं मोठं स्वप्न आपण कोल्हापूरमध्ये पाहू शकतो असं मला वाटतं, कारण सुरुवात भारताची तिथून झालेली आहे आणि सगळ्या शक्यता या सगळ्यांनी म्हणून दाखवल्याप्रमाणे, आणि इतकी मोठी मोठी माणसं, त्यांची परंपरा इथे असल्याने, औद्योगिक व्यवस्था सुद्धा चांगली असल्याने, आर्थिक पाठबळ सुद्धा चांगलं असल्याने, कान सारखी ओळख कोल्हापूर सारख्या शहराला का मिळू नये याच्या दृष्टीने सुद्धा पर्स्पेक्टिव्ह आपण अजून वाढवला पाहिजे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता ते जे लोकेशन आहे ते जरा खूप लांब आहे आणि जायला थोडासा उशीर लागतो, किंवा आपल्याला काम असतं म्हणून आपण तिकडे जातो. परंतु त्या ठिकाणी फुटफॉल वाढवण्यासाठी, आता मी मॉलमध्ये फुटफॉल वाढला की अख्खा मॉल चालतो, वेगवेगळी दुकानं असतात, काय काय असतं, तर सामान्य लोकांचा फुटफॉल तिकडे कसा वाढेल याच्या दृष्टीने सुद्धा वेगळा विचार व्हायला पाहिजे. तो विचार करत असताना सिनेमाशी संबंधित, सिनेमा आणि कलेशी संबंधित तिथे एखादं वेगळे कॉलेज उघडता येतं का, जिथे एडिटिंग शिकवलं जात आहे, जिथे स्क्रिप्ट रायटिंग शिकवलं जात आहे, जिथे प्रेक्षकांना सिनेमा कसा पाहावा हे शिकवलं जात आहे. खरं तर
आपल्याकडे सिनेमा कसा पाहावा हे शिकवण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि अशा लोकांसाठी वेगळी शाळा निर्माण केली पाहिजे आणि ती सुद्धा तिथे होऊ शकते, ही इथून सुरुवात व्हायला पाहिजे. या पर्स्पेक्टिव्हने आपण एवढी मोठी 78 एकरच्या जागेकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आता गोव्यामध्ये जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो तेव्हा तो जो ज्यांनी तो अटेंड केला असेल त्यांना ती जी मजा असते, सिनेमा पाहण्याची मजा असते, एका थिएटर मधून दुसऱ्या थिएटर मध्ये शिरण्याची मजा असते, लाईन मध्ये उभं राहण्याची मजा असते, जागतिक सिनेमातले लोक तिकडे येऊन बोलतात त्यांच्या गप्पा ऐकण्याची जी मजा असते, ती सगळी मजा सुद्धा आपण कोल्हापूरच्या या 78 एकर मध्ये करू शकतो का या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे. आता तिकडे एक स्क्रीन असं म्हणतात आहेत, पण का नको आपल्या गोव्यासारखी 4-5 थिएटर का नको, होऊ शकतात तिकडे. या दृष्टीने म्हणजे हे खूप मोठं स्वप्न झालं, पण कोल्हापूर शहराला एक मोठी कानसारखी ओळख मिळावी, कारण सुरुवात इथून झालेली आहे जे मॅडमने सांगितलेलं आहे. तर कोल्हापूर डिझर्व दिस म्हणून मी अशा प्रकारचं म्हणतो आहे. आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक रिक्षावाला जेव्हा 100 रुपये कमवतो तेव्हा तो 60 रुपये घरी देत असेल, 20 रुपयाची दारू पित असेल आणि 20 रुपयाचा सिनेमा पाहत होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे धर्मावर न भांडतात, पण साऊथच्या माणसाचं सिनेमा पाहणं हा धर्म आहे आणि त्याच्यामुळे सिनेमा इंडस्ट्री तिथे बहरलेली आहे. आपल्याला साऊथ सिनेमा म्हणजे फक्त तामिळ, म्हणजे माझं अज्ञान इतकं बेकार आहे की मद्रासी म्हणजे साऊथ एवढंच मला माहित होतं, पण साऊथ म्हणजे अनेक भाषा आहेत हे कळायला मला खूप वर्ष लागली. पण तिकडच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी समाजामध्ये उतरून फार आधीपासून चळवळीतून येऊन सिनेमात आले होते, म्हणून छोटे छोटे प्रश्नांवर सिनेमे केले होते आणि त्याची फळं कित्येक वर्षानंतर, पिढ्यानंतर आता लोकांना पाहायला मिळतात. आणि वेगवेगळे आपण म्हणतो अरे किती वेगळा प्रश्न मांडलाय, आजही म्हणतो त्याची सुरुवात फार आधीपासून झालेली आहे. तेही आधीपासूनची सुरुवात कोल्हापुरातल्या महत्वाच्या लोकांनी, बाबूराव पेंटर सारख्या लोकांनी, राजा हरिश्चंद्र बनवणाऱ्या लोकांनी, अशा कितीतरी गोष्टींनी सुरुवात झालेली. पण आपण तिथपर्यंत पोहोचलो आहोत का नाही, कुठे पोहोचायचं आहे, साऊथ इंडियन फिल्म का वेगळा आहे, त्याचं काय नक्की झालंय, ते का कुठून सुरू झालं, याचा सुद्धा विचार तिथे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक मला असं वाटतं की आता मोबाईलवर फिल्म बनवणं अप्रतिम, आपला सचिन कुंडलकरने अख्खी फिल्म, खूप चांगली फिल्म पॉंडिचेरी नावाची बनवलेली आहे. परंतु मला असं वाटतं, मी काय खूप म्हातारा नाही आहे, मला माहिती नाही आहे, पण फिल्मवर शूट करणं नावाची जी गोष्ट होती, निगेटिव्हवर शूट करण्याची जी गोष्ट होती, जी गंमत होती, आता मी असं कुठेतरी वाचलं होतं की हॉलिवूडने परत एक फिल्म कोणीतरी बनवतंय, सिडनी ल्युमेट बहुतेक, की निगेटिव्हवर शूट करतायत ते, कारण त्यांनी बनवायला सांगितले तसे कॅमेरे, तशी निगेटिव्ह बनवायला सांगितली. ह्याची सुरुवात आपल्या इकडे भारताच्या सिनेमाची झाली. त्याचं एक वेगळं दालन तिकडे व्हायला पाहिजे. निगेटिव्हवर फिल्म ज्यांना बनवायची आहे त्याची काय गंमत आहे याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं वेगळं अभ्यास केंद्र सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे नवीन नवीन शोधता शोधता पुढे तर जायला पाहिजे, परंतु निगेटिव्हवरची मजा जी आहे ना ती खूप वेगळी आहे असं खूप अनुभवी दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे. त्याचा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अभिनेते, रायटर, एडिटर या आणि प्रोडक्शन डिझायनर, सेट डिझायनर यांचे वर्कशॉप्स तिकडे खूप व्हायला पाहिजेत. ग्रीन तिकडे क्रोमा मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आता मध्ये चाणक्य नावाची फिल्म नीरज पांडे करतोय, त्याने अमेरिकेहून एक मोठा असा डिजिटल कॅमेरा मागवून ठेवलाय, म्हणजे फक्त क्रोमा असणार
आणि अख्खी फिल्म तिकडे ती बनवली जाणार. अजय देवगण आहे त्याच्यामध्ये आणि चाणक्याचा काळ उभा करणार आहे ते. म्हणजे एका क्रोमावर तो काळ उभा करण्याची शक्यता असलेले कॅमेरे आणि तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे. तर अशा प्रकारचं म्हणजे आपण आता ते मोठं थिएटर जे असं गोल असतं ज्याच्या डोम थिएटर का नको कोल्हापूरमध्ये व्हायला तिकडे? आता सिंगल स्क्रीन मरत चालले तसे म्हणतात. सिंगल स्क्रीनचं एखादं थिएटर का नको जिथे फक्त वेगळे सिनेमेच दाखवले जातील, लोक तिकडे येत जातील, फुटफॉल वाढेल, असं का नको? म्हणजे त्याच्यासाठी सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी वेळ लागेल कदाचित, पण शासनाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळं होत असताना जागतिक सिनेमा आणि फक्त मराठी सिनेमा याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढण्यासाठी, त्यांची आस्वादक शक्ती वाढण्यासाठी शासनाची खूप मोठी भूमिका पाहिजे. आणि टॅक्सचं प्रकरण, जीएसटीचं प्रकरण आणि तिकीट विक्री हे सगळं, या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक शासनाने विचार केला पाहिजे, जो साऊथमध्ये ऑलरेडी झालेला आहे असं मला वाटतं. म्हणून प्रेक्षक संख्या वाढलेली आहे असं मला वाटतं. FTI सारखे मोठमोठे प्रोजेक्ट जे आहे, FTI मध्ये हजारो फिल्म्स आहेत जे आपल्याला पाहतायत. चांगले चांगले दिग्दर्शकांच्या फक्त फिल्म पाहून चांगले चांगले दिग्दर्शक घडलेले आहेत. अशी सुद्धा संस्था तिथे का उभे राहू शकत नाही? राहू शकते. असं मोठं स्वप्न आपण 78 एकर मध्ये बघू शकतो. त्याच्यासाठी डेडिकेशनने काम करणारे नारकर साहेबांसारखे लोक, शासनकर्ते जे आहेत इकडचे, जे खरोखरच ज्यांना कलेबद्दल खूप आस्था आहे, ज्यांना वाटतं कोल्हापूर शहराबद्दल आस्था आहे, अशा लोकांनी एवढं मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे. कारण त्या सिनेमा नावाच्या जादूची, त्या जादूच्या कंदिलाची सुरुवात ही कोल्हापूर पासून झालेली. म्हणून मला असं वाटतं कोल्हापूर डिझर्व दिस. थँक्यू. रामोजी फिल्म सिटी नावाचा अपघात, आणि तो अपघात झाल्यामुळे अपघातानंच मी तिथे पोहोचलो. आणि मग एक अपघात झाला की मग त्याच्याशी संबंधित अपघात थोडे थोडे होत राहतात. म्हणजे ठेच लागल्यानंतर बोट आंधळ होतं, तसं थोडस ते एक आंधळेपण, सांस्कृतिक आंधळेपण त्या रामोजी फिल्म सिटीच्या निमित्तानं मला आलं. आपण एका चित्रनगरी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचे किती विषय आहेत याचे संशोधन खरं म्हणजे आपण करायला पाहिजे. खूप जिव्हाळ्याचे कोल्हापूरकरांच्या विषय आहेत. तर चित्रनगरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ती पूर्णत्वाला झाली पाहिजे, गेली पाहिजे. त्याच्यामध्ये माझ्यासारख्याची काय भूमिका असू शकते, ज्याचा उल्लेख विजय चोरमारेंनी केला. ते पूर्ण होण्यासाठी एखादा मोर्चा काढावा लागला तर तो संघटित करायची जबाबदारी मी घेतो. आजही एक शेतकऱ्यांचा मोर्चा होता हातकणंगल्याला, आणि याच वेळेला तो तिथे मोर्चा होता. मग मी त्या शेतकऱ्यांना फोन करून विचारले की अरे बाबांनो, तुमचा तिकडे मोर्चा आहे, त्या मोर्चाला तुम्ही मला बोलवलंय आणि मला इकडे जायचंय. ते म्हणाले आमची पोरं सारखी टीव्ही समोर नाहीतर ते मोबाईलचा स्क्रीन घेऊन बसलेली असतात, तुमची गरज तिथं जास्त आहे, तुम्ही तिकडं जावा, इकडं नाही आलं तरी चालेल. समाजाला एक गरज आहे. मुख्यतः मी फार बोलणार नाही, आधी सगळे वक्ते बोलून गेलेले असल्यामुळे माझं काम सोपं केलंय आणि मला अध्यक्षीय जबाबदारी माझ्यावरती देऊन टाकलेली आहे. चित्रनगरी हे चित्रपटाचं कारण असावं की परिणाम असावा, हा मुद्दा इथे चर्चेला आलेला आहे असं मला वाटतं.
आपण जर असं समजून चाललो की चित्रनगरी उभी केली की चित्रपट संस्कृतीला बहर येईल, मला वाटतं की त्याचं सर्वात एक मोठं अयशस्वी उदाहरण मी पाहिलेलं आहे, ज्याचा उल्लेख सागर तळाशीकरांनी केला. फिल्म सिटी, रामोजी फिल्म सिटी हे रामोजी रावांचं एक भव्य स्वप्न होतं. रामोजी रावांचं भव्य स्वप्न होतं. चित्रपट बनवणं, चित्रपट लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं ही त्यांची पॅशन होती. आणि चित्रपट बनवून तो लोकांना पाहता आला पाहिजे यासाठी त्यांनी सुरुवात आंध्र प्रदेशमध्ये चित्रपटगृहांची मालिका बांधून केली. जोपर्यंत चित्रपटगृह उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही बनवलेला चित्रपट कोण पाहणार, म्हणून त्यांनी ती मालिका उभी केली. कुठलीही गोष्ट करण्यासाठी, चांगली गोष्ट करण्यासाठी एखादं उपजत द्रष्टेपण असावं लागतं. ते द्रष्टेपण रामोजी रावांच्याकडे होतं. रामोजी रावांना असं वाटलं, बोलत चालेल त्याच्याबद्दल थोडस. रामोजी रावांना असं वाटलं की ज्याचा मगाशी उल्लेख केला की चित्रपट हा जर नीट सुकरपणे बनायचा असेल तर त्या सर्व सोयी सुविधा या चुटकीसरशी या उपलब्ध पाहिजेत. आणि म्हणून स्क्रिप्ट टू प्रिंट ही ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, स्क्रिप्ट टू प्रिंट इथपासून म्हणजे लेखकानं इथे यावं, त्याला सर्व सुविधा देण्यात येतील, त्यांनी स्क्रिप्ट तयार करावं आणि त्यानं केलेले जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट प्रत्यक्षात येण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत सर्व जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान त्यांनी उपलब्ध करून दिलेलं होतं, सर्व प्रकारचं. आणि अशी एक त्यांनी संरचना उभी केलेली होती, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पण त्याच्यातलं जे जडत्व आहे ज्याचा उल्लेख किशोरने केला, की ज्याचा बाकीच्याने पण उल्लेख केला, की दोन प्रेमी एका अमूर्त शिल्पाजवळ भेटलेले आहेत, एकमेकांना पहिल्यांदाच भेटलेले आहेत आणि प्रेमात पडतायत. पण ते अमूर्त शिल्प इतकं ठाशीव होतं की ते लगेच तुमच्या लक्षात राहतं. आणि मग दुसऱ्या सिनेमामध्ये पहिल्यांदा प्रेमात पडलेला मुलगा आणि मुलगी पुन्हा तिथंच दिसले की ते प्रेम पहिलं राहतच नाही. ही प्रेक्षकांची अडचण तयार होते. आणि मग या द्रष्ट्या असलेल्या रामोजीरावांना प्रश्न पडला, तर काय करू मी, या सगळ्याचं काय करायचं. आणि माणूस विशाल हृदयाचा होता. ज्या फ्लोअर्सचा आपण उल्लेख केला त्या फ्लोअर्स मध्ये देशातल्या सर्व नामवंत दिग्दर्शकांची नावं त्या फ्लोअर्सना दिलेली होती. व्ही शांतारामनचं नाव होतं, सागरला आठवत असेल. त्यांची कल्पना अशी होती की कलाकारांनी इथे यावं, 40 दिवस राहून 13 एपिसोड्स करावेत. 40 दिवस 13 एपिसोड एका शेड्यूल मध्ये करावेत. त्यामुळे त्याला मर्यादाही होत्या आणि शक्यताही होत्या. त्या अटीमुळे
त्या परिस्थितीमुळे आम्हाला किशोर कदम उपलब्ध होऊ शकत नसत, पण सागर तळाशीकर उपलब्ध होऊ शकत असे. आणि मग नवनवीन कलाकार म्हणजे त्यावेळेला तर ती सकाळची 8:40ची निघणारी पुण्याहून जी हैदराबाद एक्सप्रेस होती, तिला तर ETV एक्सप्रेस असं सगळ्यांनी नाव दिलेलं होतं. त्या माणसाचं एक दृष्टेपण असं होतं की मला भारतीय चॅनल्स हवी आहेत, मला आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा करणारी मला चॅनल्स नकोय. आणि म्हणून भारताचं स्वरूप हे बहुभाषिक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी एकाच वेळेला 11 चॅनल्स चालू केले. 11 भाषांच्या मध्ये 11 भाषांच्या मध्ये त्यांनी चॅनल्स चालू केली. त्यात त्या मराठी चॅनल्सची जबाबदारी माझ्यावरती आणि माझ्या बरोबरीनं काही महिन्यानंतर अजय सरपोतदार हे मला जॉईन झाले. अनेक भाषांच्या मध्ये काम करायचं. दुसरं जो या चॅनल्सवरती हिंदीचा जो प्रभाव होता त्यातून मुक्त होण्यासाठी म्हणून स्थानिक कलाकारांना वाव, स्थानिक तंत्रज्ञांना वाव हा देण्याचा त्यांची मानसिकता होती. आणि म्हणून सर्व या 11 भाषांचे सगळ्यांचे शूटिंग्स त्या फिल्म सिटीमध्ये व्हायची. गमती जमती व्हायच्या किशोर तिथे. त्यावेळेला त्यांचं हे पण सुरू झालं होतं, टुरिझमचं पण सुरू झालं होतं, त्या उघड्या बसेस. आणि एकदा आपल्या शूटिंगला आलेले सगळे आपले सगळे प्रतिथयश कलाकार हे सगळे बसले होते, सागर पासून ते रवींद्र महाजनीपर्यंत असे सगळे त्या एका रस्त्याच्या कडेला ब्रेकला बसलेले होते. आणि तो बसमधनं जाणारा जो माणूस त्याचा गाईड होता, तो गाईड त्यांना तेलुगूमधून सांगत होता. ते आम्हाला कळलं नाही, पण नंतर आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं तेलुगूमधून सांगत होता. और ये बैठे है, मला तेलुगू येत नाही आता मी हिंदी सांगतो, ये बैठे है हमारे एक्स्ट्राज कलाकार. रवींद्र महाजनींच्या सकट सगळे तिथे बसले. हे डेमोक्रेटायझेशन पण या प्रकारचं तिथे झालेलं होतं. तो मुद्दा वेगळा, पण अनेक भाषा त्यांनी केलेली होती. आणि एकदा माझं त्यांच्याशी वाद झाला, रामोजीरावांशी वाद झाला. वाद काय झाला, आम्ही दौलत नावाची एक सिरियल जी खास मराठी मातीमधली सिरियल आहे, देबू देवधरनी ती आम्हाला कन्सेप्ट दिलेली होती देबूदांनी. आणि ते म्हणाले की तुला करायची असेल तर तुला मी इथली शेतं देतो, सगळं करतो. अरे म्हणलं, ती शेतं ही मराठी शेतं नाहीत, ती घरं मराठी घरं नाहीत. आणि म्हणून ही जर सिरियल करायची असेल तर ती सिरियल कोल्हापूरलाच होईल, नाहीतर ती सिरियल होणार नाही. म्हणून मी त्यांच्याशी भांडलो. मिलिंद आहे इथे. त्यावेळेला कोल्हापूरला मला वाटतं झालेली पहिली सिरीज 52 भागांची ETVचं इनहाऊस प्रोडक्शन हे आपण कोल्हापूरमध्ये त्यावेळेला ते केलेलं होतं. 1 तासाचा एपिसोड, पण त्यांचं स्वप्न होतं. सोनतळीच्या बंगल्यात शूटिंग झालं होतं. त्यांचं पुन्हा 1 तासाचा एपिसोड पाहिजे. ते म्हणायचे की अरे ते काय 15-20 मिनिटांमध्ये ते संपून जाते का, त्याचा काय प्रभाव होणार आहे, 1 तासाचा एपिसोड पाहिजे. आणि आम्ही 1 तासाचा एपिसोड केला. लोक आम्हाला फोन करून विचारायचे मध्ये ब्रेक का नसतो, जाहिरात का नसते. लोकांना जाहिराती बघायची सवय लागलेली होती, जाहिरातीसाठी टीव्ही बघायची सवय लोकांना लागली होती. बदलत चाललं होतं, खूप खूप बदलत चाललं होतं. हा एक मोठा देशातला प्रयोग
वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये चॅनल सुरू करण्याचा जो प्रयोग रामोजीरावांनी केला, अपयशी त्यांचं मोठं अपयश होतं. अपयशी मोठं अपयश होतं, पण मोठं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. आणि काय होतं की तो जो काळ होता 2000च्या आसपासचा, हा काळ देशातली मोठमोठी स्वप्न, देशानं पाहिलेली मोठमोठी स्वप्न अयशस्वी होण्याचा तो कालखंड होता. टीव्ही मध्ये सासू सुनेच्या गोष्टी आणि करोडपतीचा जुगार हा त्याच काळात आला. सासू सुनेच्या गोष्टी आणि करोडपतीचा जुगार, ज्याची परिणती आपल्याला 2014च्या सत्तांतरामध्ये दिसून येते. तो सगळा 14 वर्षाचा सगळा तो जो कालखंड आहे, त्या कालखंडानं एक सांस्कृतिक बदल हा देशामध्ये घडवून आणलेला आहे. आणि त्या स्मृती इराणी खासदार देखील झाल्या, मंत्री पण झाल्या. कशाच्या जोरावर झाल्या? या सास भी कभी बहू थी. मला एकदा रामोजीरावांनी बोलून घेतलं, म्हणले तुझं काय चाललंय, काय चाललंय? मी राजदत्तांना घेऊन शिवाजी महाराजांच्या वरती सिरीज करण्यासाठी शिवाजी सावंतांच्या बरोबर आम्ही बैठक केलेली. अमोल पालेकरांना घेऊन मृत्युंजयचे हक्क विकत घेतलेले होते. ते म्हणाले, अरे बाबा, हे तुम्ही जे काही करताय किशोर, उद्घाटनाचा जो आम्ही कार्यक्रम केला ETVला, त्याला चंद्रकांत कुलकर्णीनं आधे अधुरे शूट केलं होतं. विजय तेंडुलकरांनी भाषांतरित केलेलं आधे अधुरे. हे वेगळं प्लेसमेंट आपल्याला करायचं हे म्हणून करत होतो. पण मधल्या काळामध्ये ते सगळे जे हे सासू सून आणि करोडपती आणि या प्रकारचे आणि ते गेम, ते कसले ते सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रियालिटी शोज, हे जे सगळं जे काही प्रकार सुरू झालं, त्याच्यामध्ये 2 दुःखद विनोदी प्रसंग मला आठवतात. एक मगाशी ज्याचा उल्लेख केला किशोरनं, त्यानं मला फोन केला. माझी त्याची ओळख नव्हती, तो मला ओळखत नव्हता, मी त्याला ओळखत होतो. किशोर आणि नाना पाटेकर या दोघांनी मिळून मला फोन केला आणि असं सांगितलं की मुंबईमध्ये एक काव्य संमेलनाचं सत्र आहे, काव्य संमेलनाचं सत्र आहे आणि ते ETVने लाईव्ह प्रकाशित करावं. म्हणलं मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो. आणि आमची वरिष्ठांची जी टीम होती त्यांना मराठी संस्कृतीचा गंध नसल्या कारणाने त्यांनी सांगितलं, नारकर साहब, ये कविता वगैरह कौन सुनता है, ये क्या टीव्ही में होता है क्या प्रोग्राम? त्यांनी ते नाकारलं. आणि मग मी किशोरना फोन करून सांगितलं की असे कार्यक्रम टीव्ही मध्ये चालत नाहीत. त्या दिवसापासून किशोर माझा शोध घेत होता. असं उत्तर देणारा हा कोण मराठी माणूस तिथे आहे? एकदा तेंडुलकर आले होते सिरीज घेऊन. प्रिया प्रोड्यूस करत होती. प्रियाचे शेवटचे दिवस होते ते. तिला तेंडुलकर आले होते आणि केवळ तेंडुलकरांनी लिहिलेली सिरीज आहे म्हणून नाकारण्याचा करंटेपणा आमच्या सहकार्यांनी केला.
आणि त्यांनी तेंडुलकरांना माझ्या समोर असा प्रश्न केला, असं सांगितलं की तुम्ही काही पॉप्युलर लेखक नाही आहात, तुम्ही पॉप्युलर लेखक नाही आहात. त्यांनी विचारलं, तुम्ही माझा अर्ध सत्य पाहिलात का? एवढाच त्यांनी प्रश्न विचारला. मी अल्पमतामध्ये गेलो, चॅनलचा प्रमुख असून मी अल्पमतामध्ये गेलो. तेंडुलकरांची सिरीज करता आली नाही. हे सगळं जे डायनॅमिक्स ते मधल्या काळाचे बदललेले आहे ना, या टीव्ही या माध्यमांचं, चित्रपट माध्यमांचं, हे सगळं ओळखून आपल्याला काय करायचंय ठरवलं पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही. नुसती चित्रनगरी उभी करून काय होणार आहे? पण पायल कपाडिया मगाशी ज्या कानचा उल्लेख केला, त्या कानमध्ये पायल कपाडिया आपली फिल्म ही सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून तिनं बहुमान मिळवून दिला की दिला नाही? इथे कोल्हापूरच्या परंपरेचा विचार करत असताना आपण सगळ्या सर्जनशील कलाकारांची नावं घेतो. सर्जनशील कलाकारांची एवढी मोठी सगळी परंपरा आहे आणि सर्जनशील कलांचा तर कोल्हापूरमध्ये हेवा वाटावा असा वावर आहे. चित्रकला घ्या, संगीत घ्या, नाट्य घ्या, चित्रपट घ्या, क्रीडा घ्या, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, इतके विषय आहेत. सहज सुचलं म्हणून बोलतो, सहज सुचलं म्हणून बोलतो. अलीकडे एक नवीन चित्रपट जांद्र सूर्यवंशी एक तयार झालाय. त्याला मी फाईल जांद्र असं नाव दिलेलं आहे. काश्मीर फाईल, केरळा फाईल, बेंगाल फाईल असं नाव दिलेलं आहे. अजून काय आहे? ताशकंद फाईल, गुवाहाटी फाईल. ती नेमकी कशावरती असणार आहे ते बघायला पाहिजे. कोल्हापुरातील लेखक दिग्दर्शकांना देखील या फाईल जांद्रमध्ये घुसता येईल आणि प्रादा फाईल का काढू नये? सागर, वुमन विथ अ नीडल बघितलास? वुमन विथ अ नीडल एक शिवणकाम करणाऱ्या बाईच्या, तू बघितलं असेल, शिवणकाम करणाऱ्या बाईच्या जीवनावरचा तो चित्रपट आहे. अप्रतिम चित्रपट आहे तो. त्या कामाबद्दलचा आहे, त्या काम करणाऱ्या माणसाबद्दलचा आहे आणि त्या माणसाच्या संबंधात येणाऱ्या सामाजिक अवस्थेबद्दलचा आहे. इथं आमची लेदर इंडस्ट्री आहे. त्या लेदर इंडस्ट्रीच्या बॅकग्राऊंड वरती जर सत्यजित राय हे बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती प्रतिद्वंद्वी हा चित्रपट करू शकत असतील तर आम्हाला प्रादा फाईल हा चित्रपट का काढता येऊ नये? आम्हाला नांदणी फाईल हा चित्रपट का काढता येऊ नये? केवढं झालं, केवढी नाट्यमय घटना आहे. जगातल्या एका बलवान भांडवलदाराबरोबर भांडण काढलेले लोक इथे उभे राहिलेले आहेत. ते त्या चित्रपटाचे हिरो आहेत, होऊ शकतात. अनमोल, मी गजापूरला गेलो आणि मला असं वाटलं गजापूर फाईल देखील चित्रपट निघायला पाहिजे. गजापूर फाईल देखील चित्रपट निघायला पाहिजे. विषय आपल्या भोवती आहेत. मुळामध्ये
या प्रकारचे चित्रपट, या समाजाचे चित्रपट, या समाजाशी बोलणारे चित्रपट करणं, तो समुदाय वाढवणं, तो समुदाय उभं करणं आणि मग त्याच्या आधारावरती आपण आपल्याला हवी तशी चित्रनगरी आपण उभी करू शकतो. मला असं वाटतं की मला याच्यापेक्षा आणखीन जास्त वेगळं बोलता येणं काही शक्य नाही. आपण हे काम करूया. एक चित्रपट संस्कृती सरकारची मोठी जबाबदारी असते. आपण YouTube पाहतो. मॉस्कवा फिल्म नावाचं YouTube चॅनल आहे. मॉस्कवा फिल्म्स नावाचं YouTube चॅनल आहे आणि त्याच्यावरती USSR असताना त्यावेळेला त्यांनी प्रोड्यूस केलेले, त्यांच्या सरकारी संस्थेने प्रोड्यूस केलेले आयव्हान द टेरिबल पासूनचे चित्रपट आहेत. वॉर अँड पीसचे 4 भाग आहेत. अना कारेनिनाचे 2 भाग आहेत. सरकारची जबाबदारी असते एखादी फाईल बंद करून ठेवा आणि ती लोकांना सांगू नका, अशा पद्धतीचं जर तुमचे सगळे राजकीय वातावरण असेल आणि अशा प्रकारच्या जर मंत्री साहेब पाहिजे होते ऐकायला. ब्रँडेड फाईल, ती फाईल लोकांना बघता येणार नाही असं हायकोर्टच सांगतं. हे जे पर्यावरण जे आहे, ही इकोसिस्टीम आपण कोल्हापूरमध्ये, ही इकोसिस्टीम शाहू महाराजांनी तयार केलेली होती. शाहू महाराजांनी संस्था नुसत्या उभ्या केल्या नाही, त्यांनी ती इकोसिस्टीम उभी केलेली होती. आपल्या समोरचं काम त्या प्रकारची इकोसिस्टीम उभं करणं आहे. अरे ती इकोसिस्टीम उभी केली की हसता हसता बघता बघता चित्रनगरी तयार होईल. ते सरकारवरती अवलंबून न राहता जसं उद्यमनगर उभं राहिलं आणि इथले स्टुडिओज उभे राहिले, तसे लोकच इथला स्टुडिओ उभे करतील आणि आपलं कोल्हापूरचं जे सर्जनात्मक असं जे काम आहे ते काम जगापुढे ठेवतील असा मला विश्वास वाटतो. लोकांवर विश्वास ठेवा, लोकांना विश्वासात घ्या. अजून एक मोर्चा आपण काढूया किशोर. NFDC चालू करा. NFDC बंद केलंय. प्रयोग जे करतायत त्या प्रयोग करणाऱ्यांना च्या पाठीशी उभं राहणं हेच तर सरकारचं कर्तव्य आहे. ते नेहरू युगाचं वैशिष्ट्य होतं. म्हणून मी म्हणालो 90चं दशक हे मोठी स्वप्नच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होण्याचं 90चं दशक होतं. आता आपल्याला पुन्हा एकदा या 25 सालानंतर कोणाला करायच्या असतील त्यांच्या शताब्द्या त्यांना साजऱ्या करू द्या. नवी शताब्दी उभी करण्यासाठी म्हणून आपण या नव्या चित्रसंस्कृतीचं एक बशाल आपल्या हातामध्ये घेऊया आणि नवी चित्रसंस्कृती ही किशोरने अपेक्षा व्यक्त केली त्याप्रमाणे या देशामध्ये कोल्हापूर पासून सुरू करूया. या पद्धतीचा निर्धार जर आपण या चर्चासत्रामध्ये करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या कोल्हापूरकरांना काही अशक्य नाही. कोल्हापूरमध्ये होतं ते साऱ्या भारतामध्ये होतं असं आम्हाला म्हणायची सवय लागलेली आहे. ती नुसती सवय न राहता तो व्यवहार व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करून मला बोलायला दिलं, अध्यक्षपद दिलं, याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानून आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपण अपेक्षित केल्याप्रमाणे प्रत्येक वक्त्यानं वेगवेगळी मतं, वेगवेगळे मुद्दे उत्तम रीतीने मांडलेले आहेत. नारकर सर इथं कोल्हापुरात काय करतात माहित नाही, कारण इतकं त्यांच्याकडे सांगण्याजोगे आतापर्यंत त्यांचे 8-10 पॉडकास्ट झाले असते. रामोजीची हिस्ट्री खरं तुमची रेकॉर्ड करायला पाहिजे तुमच्या तोंडून. खूप डॉक्युमेंटेशन आहे ते, खूप म्हणजे या इतक्या सगळ्या गोष्टी मी चांगल्या अर्थानं म्हणतो. हे सगळं जे तुम्ही आता बोलला ते खूप मौलिक होतं, खूप महत्वाचं होतं आणि मला वाटतं हे कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी हे बेसिक होतं की या जर गोष्टींचं भान ठेवलं नाही तर पुन्हा 1-2 वर्षात ती सगळी आउटडेट होऊन जाईल. ती आउटडेट होणे कोल्हापूरची चित्रपटसृष्टी आज उभी राहिली म्हणजे आता उभी राहायला इतके वर्षे लागले आहेत. 84 सालानंतर आता 40 वर्षे लागलेले आहेत.
तर ती पुढच्या 50 वर्षानंतर सुद्धा ताजी टवटवीत आणि त्या काळच्या चित्रपटसृष्टीला साजेशी अशी उभी राहावी. यासाठी मला वाटतं खूप महत्त्वाचे मुद्दे आज सगळ्यांनी, किशोरने असतील, सागरने असतील, सचिन सूर्यवंशीने आणि कविता मॅडम सगळ्यांनी मांडलेले आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या चर्चासत्रासाठी थांबलात. तुम्हा सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम आधी थांबतोय.